ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। यानंतर बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा बातम्यांचं अर्धशतक मधनं। गणेशोत्सवात मुंबईकरांना मुंबई महानगरपालिकेकडून दिलासा मिळतोय। मुंबईत लागू असलेली 20%पैकी 10% पाणी कपात पालिका मागे घेते आहे। मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं 85% भरली आहेत। चित्रपट, दूरचित्रवाणी, मालिका, ओटीटी यांच्याशी सहयोगी असलेल्या 65 वर्षांवरील कलाकार सदस्यांना कोविड-19च्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेऊन चित्रीकरणास परवानगी मिळते, ही माहिती मंत्री अमित देशमुख यांच्याकडून मिळाली आहे। आर्थिक संकटाच्या गर्तेत रुतलेलं चाक बाहेर काढण्यासाठी एसटी महामंडळानं मोठा निर्णय घेतलाय। एसटी महामंडळ पेट्रोल पंप सुरू करणार असून सर्वसामान्यांना इंधनाची विक्री होणार आहे। सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यामुळे मुंबई पोलिसांसह ठाकरे सरकारला मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे। सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी बिहार सरकारनं सीबीआयकडे तपास सोपवल्याची केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाकडून ग्राह्य मानण्यात आली आहे। हा न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिलेली आहे। सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे तपास सोपवल्यानंतर ठाकरे सरकारला झटका तर नितीश कुमारांचा विजय झाल्याचं बोललं जात आहे। न्यायाचा विजय झाला अशी प्रतिक्रिया बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी दिली आहे। बिहार पोलीस बरोबर असल्याचं हे न्यायालयाच्या निकालातून सिद्ध झाल्याचं त्यांनी म्हटलं। मुंबई पोलिसांनी काय केलं ते अवघ्या जगानं पाहिलं, त्यामुळे आता सीबीआयकडे तपास गेल्यामुळे सत्य बाहेर येईल असंही पांडे यांनी म्हटलंय। सुशांतचे कुटुंबीय आणि चाहत्यांसाठी हा मोठा दिवस असल्याची प्रतिक्रिया सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंग यांनी दिली आहे। महाराष्ट्र पोलिसांचा तपास मर्यादित स्वरूपात होता, ही बाब न्यायालयानं मान्य केल्याचं त्यांनी नमूद केलंय। सुशांत सिंह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यावर पार्थ पवार यांनी सत्यमेव जयते असं ट्विट केलंय। सुशांत प्रकरणी सीबीआय तपासाची मागणी पार्थ पवार यांनी केली होती, त्यामुळे त्यांना शरद पवारांनी फटकारलं सुद्धा होतं। पार्थ यांचं ट्विट आपण पाहिलेलं नाही, ट्विटचा अर्थ कोणी कसाही लावू शकतो असं मत राष्ट्रवादीचे आमदार आणि पार्थ यांचे बंधू रोहित पवार यांनी व्यक्त केलंय। महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास असल्याचंही रोहित पवार म्हणाले। नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही असं म्हणणाऱ्या आजोबांची प्रतिक्रिया काय, असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते आणि नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी विचारलाय। सीबीआयकडे तपास सोपवून सर्वोच्च न्यायालयानं नातवाला किंमत दिल्याचा टोलाही शिरसाट यांनी लगावलाय। रियानं स्वतः सीबीआय चौकशीची मागणी केली होती अशी प्रतिक्रिया रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी दिली आहे। सीबीआय चौकशीला रिया सामोरी जाईल, याआधी सुद्धा मुंबई पोलीस आणि ईडीला रियानं सहकार्य केल्याचं माने शिंदे यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझाच्या हाती सुशांत आणि रिया यांच्या बँक खात्याचा ऑडिट रिपोर्ट लागलाय। गेल्या 5 वर्षात सुशांतच्या बँक खात्यातनं रियाच्या खात्यात कोणतीही रक्कम वळती झालेली नाही, असे या ऑडिट रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। रियानं सुशांतच्या बँक खात्यातले 15 कोटी रुपये लाटल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांचा आहे। बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधल्या कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवरती असल्याची माहिती मिळते आहे। सलमानच्या हत्येचा कट रचणाऱ्याला पोलिसांकडून अटक झाली आहे। अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यतानं अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलंय। सध्या संजय दत्तवर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर पुढचे उपचार कुठे होतील याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं मान्यतानं म्हटलंय। सांगलीत गेल्या 48 तासात पावसाचा जोर थोडासा ओसरलाय, त्यामुळे कृष्णेची पाणी पातळी काही प्रमाणात कमी झाली आहे। कृष्णेची पातळी 39 फुटांवरनं 38.7 फुटांवर आली आहे। गेल्या आठवड्याभरात झालेल्या पावसानं कोयना धरणातनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता। कोयना धरणाचे दरवाजे 10 फुटांवरनं 5 फुटांवरती केले गेले। कोयना परिसर आणि महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर ओसरल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। धरणातनं 56,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 14 वर्षांनंतर प्रथमच यंदा परभणी जिल्ह्यातलं येलदरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। धरणाच्या 10 पैकी 10 दरवाजातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मात्र धरण क्षेत्रातील बंद झालेला पाऊस आणि खडकपूर्णा धरणातनं कमी झालेला विसर्ग यामुळे धरणाचे 6 दरवाजे बंद करण्याचा निर्णय झालाय। बुलढाण्यात सुरू असलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय। मेहकर तालुक्यातील दुधा ब्रह्मपुरी परिसरातील ओलांडेश्वर मंदिर पूर्णतः पाण्याखाली गेलंय। पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे मंदिराचा संपूर्ण भाग पाण्याखाली बुडालाय। बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाचे 13 वक्र दरवाजे सकाळी 6:30 वाजता 30 सेंटीमीटरनं उघडले गेले। त्यातून 15,425 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भासह यंदा संपूर्ण महाराष्ट्रावर वरुणराजानं कृपादृष्टी बरसवली आहे। 1 जूनपासून आतापर्यंत राज्यात सरासरीच्या तुलनेत 16% अधिक पावसाची नोंद झाली।
पावसाचा जोर सुरू असल्यामुळे धरणंही भरली आहे आणि यंदा मराठवाड्यातही पाऊस बरसलाय. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. हे प्रकल्प सरासरी 50% पेक्षा जास्त भरलेले आहेत. नंदुरबार शहरातल्या गणपती मंदिर परिसरात सशस्त्र दरोडा टाकत 16 लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आलाय. डीसी डेव्हलपर्स यांच्या कार्यालयावरती हा दरोडा टाकला गेला. त्यामुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे. कामोठे पोलीस स्थानकात पोलीस अधिकाऱ्याला 50,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडला. रोहित बंडकर असे या लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. या अधिकाऱ्याबरोबर आणखी एका मित्राला सुद्धा अटक करण्यात आली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व भागातील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका स्वीकारली आहे. या कामगारांनी किमान मूलभूत गरजा देखील मिळत नसल्याचा आरोप केलाय. सध्या परिसरात 350 कर्मचारी काम करतात. जिम सुरू करण्याच्या मागणीसाठी नागपुरात अनोखं आंदोलन करण्यात आलंय. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी काही तरुणांसह रस्त्यावरतीच व्यायाम करत निषेध व्यक्त केला. दारूच्या दुकानांना परवानगी मिळते आणि जिम का बंद असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये 6 ठिकाणी बडगे काढून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. कोरोना कालावधीमध्ये राज्य सरकारनं जनविरोधी धोरणं, अति जास्त वीज बिल पाठवून सामान्य जनतेसमोर आर्थिक संकट निर्माण केलं आणि याच मुद्द्यांवरती हे आंदोलन करण्यात आलं. नागपूरच्या प्रसिद्ध पिवळ्या मारबतची मिरवणूक यंदा काढली जात नाहीये. कोरोनामुळे गेल्या 136 वर्षात पहिल्यांदाच नागपुरात मारबत मिरवणुकीची परंपरा खंडित झाली आहे. मारबतीचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी भाविक मोठी गर्दी करतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरातील भाद्रपद यात्रा रद्द करण्यात आली आहे. भक्तांनी मोरगाव इथे दर्शनासाठी न येण्याचं आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं केलं गेलं आहे. व्याजानं घेतलेले पैसे परत न केल्यास सोलापूरमध्ये एकाला मारहाण झाली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. किसन जाधव असं गुन्हा दाखल केलेल्या नगरसेवकाचं नाव आहे, तर प्रवीण जाधव असं फिर्याद दाखल केलेल्या तरुणाचं नाव आहे. लॉकडाऊनमुळे वडिलांचा व्यवसाय बंद पडला आणि जिज्ञासा नारखेडे या तरुणीनं गणपती बनवण्याच्या छंदाचं रूपांतर व्यवसायात केलं. शाडूच्या मातीपासून गणपती बनवून जिज्ञासा आपल्या परिवाराला मदत करते. उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरती हल्ला करणारा आरोपी अजिंक्य टेकाळे याला एका मंदिरातनं अटक झाली आहे. या आरोपीनं सोमवारी दुपारी पळ काढलेला उस्मानाबाद शहराजवळच्या शिंगोली गावातल्या मंदिरात तो लपून बसला होता. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. मुंबईमध्ये विनाकारण रस्त्यांवरती फिरणाऱ्यांवरती कारवाई सुरू करण्यात आली. त्यासाठी पोलिसांनी मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. वाहतूक कोंडी होते, त्यामुळे काल मुंबई पोलीस आयुक्तांनी ट्विटरवरनं विनाकारण फिरणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असं म्हटलं होतं आणि त्यानुसार ही कारवाई सकाळपासून सुरू आहे. रायगडच्या महाड भोर दरम्यान वरण घाटातून एकेरी वाहतूक सुरू राहील. गेल्या महिन्याभरामध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे इथली वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली होती. मुंबईसह देशभरातील प्रमुख पंचतारांकित हॉटेल लवकरच सौर ऊर्जेनं चकाकणार आहेत. यामध्ये मुंबईच्या ताजमहल पॅलेस, ताज लँड्स एंड आणि ताज वेलिंग्टन सारख्या हॉटेल्सचा समावेश आहे. पुढची 25 वर्ष हॉटेल्सला सौर ऊर्जा प्रकल्पातनं तयार होणारी वीज पुरवण्याबाबत इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडनं टाटा पॉवरसोबत करार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑगस्टला स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर करतील. या सर्वेक्षणातनं सर्वात स्वच्छ शहरांचं मानांकन होणार आहे. यावेळी 4,242 शहरं या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आहेत. सहकारी बँका वाचवण्याची विनंती करत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलंय. सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्याची माहिती पंतप्रधानांनी दिलेली होती, पण शरद पवार यांनी आपल्या पत्रात सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढू लागलेल्या हस्तक्षेपाविषयी चिंता व्यक्त केली आहे. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कोरोनाचा शिरकाव झालाय. कारागृहातल्या 5 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या 40 जणांना क्वारंटाईन करण्यात आलंय. कारागृहात एकूण 95 जणांचे स्वाब तपासले गेले. त्यापैकी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. देशाच्या शहरांमधील महापालिका आणि काही प्रमुख संशोधन संस्थांनी एक सर्वेक्षण केलंय. त्यातून दिलासादायक बाब पुढे येते. देशातील 1/4 व्यक्तींच्या शरीरामध्ये कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्याचं समोर आलंय. काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष गांधीगणातला नको असं मत प्रियंका गांधींनी व्यक्त केलं. प्रियंका गांधी यांनी इंडिया टुमॉरो या पुस्तकाला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केलंय. याआधी राहुल गांधी यांनी सुद्धा नेहरू गांधीगणातला काँग्रेस अध्यक्ष असू नये असं मत व्यक्त केलं होतं. भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावलेलीच आहे. दिल्लीच्या लष्कराच्या रुग्णालयानं ही माहिती दिली. मुखर्जी यांच्या फुफ्फुसांचा
संसर्ग त्याला झालेला आहे असं रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. मुखर्जी यांना अजूनही व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आल्याची माहिती आहे. दिल्ली एनसीआरला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी झाली होती. दिल्ली आरटीओ, मदर डेअरी अंडरपास, मयूर विहार फेज 2 अशा अनेक भागात पाणीही साचलं होतं. भारतीय बनावटीचं तेजस लढाऊ विमान भारत-पाकिस्तानच्या सीमेवरती तैनात करण्यात आलंय. 74व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या दिवशीच पंतप्रधान मोदींनी तेजस विमानाचं कौतुक केलं होतं. आता फ्लाइंग ड्रॅगन अशी ओळख असलेलं हे विमान तैनात करण्यात आल्यामुळे पाकच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज आहे. भारतात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढतीये. येत्या 5 वर्षांमध्ये कॅन्सरच्या रुग्णांमध्ये 12% वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्राम 2020च्या अहवालात ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं आपल्या रिटेल व्यवसायाच्या अजून विस्तारासोबतच ऑनलाईन मार्केटमध्येही आपली हिस्सेदारी वाढवलेली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या माध्यमातून व्हायटॅलिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड आणि तिची सहाय्यक ऑनलाईन फार्मसी कंपनी नेटमेड्समध्ये मोठी हिस्सेदारी खरेदी केली आहे. आसाममध्ये पुराच्या तडाख्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. या पूरग्रस्तांना अक्षय कुमारनं तब्बल 1 कोटी रुपयांची मदत दिली आहे. या मदतीसाठी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी अक्षय कुमारचे आभार मानले. वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्तानं बिग बी अमिताभ यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सर्व फोटोग्राफर्सना शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये बिग बी असंख्य कॅमेऱ्यांमधनं घेरलेले दिसतात. प्रियंका चोप्रानं तिच्या निर्मिती संस्थेअंतर्गत एका इंटरनॅशनल सिनेमाची घोषणा केली आहे. इव्हिल आय या हॉररपटाची प्रियंका निर्मिती करणार आहे. अॅमेझॉन प्राईमवरती हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येईल. डेमोक्रॅटिक पक्षाकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी जो बायडन यांच्या नावाची घोषणा झाली. याबाबतचं वृत्त AFP या वृत्तसंस्थेने दिलं आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार बनणं आपल्यासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचं सांगत जो बायडन यांनी अमेरिकन नागरिकांचे आभार मानले.